दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। लग्नाच्या वरातीत दारू पिऊन भांडण करू नका असं सांगितल्याचा राग मनात धरून आलिम सय्यद याचा चाकून वार करून खून केल्याप्रकरणी जन्मठेप झालेले रामेश्वर चंद्रकांत कुंभार आणि संतोष मधुकर गाडवे यांच्या अपिलातील जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। बार्शी सत्र न्यायालयानं दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। या शिक्षेविरुद्ध आरोपींनी ॲडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं। या अपिलामध्ये आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला होता। या अपिलातील जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी संतोष गाडवे आणि रामेश्वर कुंभार यांची जामिनावर मुक्तता केली आहे। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट यश फडतरे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट पी शिंदे यांनी काम पाहिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।